ओढा गावात चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद, 1,81,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. फिर्यादी राजेंद्र बाबुराव पेखडे वय 38 वर्ष यांनी दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा डंप ट्रक चोरी गेल्याची माहिती आडगाव पोलीस ठाणेस गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरी करताना मालवाहू वाहन वापरल्याची माहिती मिळाली. सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला दुधाचा डंप ट्रक हा दत्त चौक अंबड लिंक रोड येथे विक्रीकरिता महेंद्र जितो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दत्त चौक अंबड लिंक रोड येथे सापळा लावून पकडली. वाहनातील इसमांचे नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव महेंद्र देवीसिंग बागुल वय 19 वर्ष, मनीष मदन सिंग वय 20 वर्ष, जमीरुल्ला अब्दुल्ला खान वय 22 वर्ष असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले स्टीलचे दुधाचे डंप टँकचे ग्राइंडर मशीनने कापलेले तुकडे मिळून आले. त्याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन, ग्राइंडर मशीन व डंप टँकचे एकूण 22 लहान मोठ्या आकाराचे तुकडे असा ₹1,81,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे. नमूद 3 आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कौड सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, रमेश कोळी, देविदास ठाकरे, महेश साळुंके, नाजिम पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी व श्रेष्ठ पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.